दरम्यान कोण होणार मुंबईचा महापौर अशी चर्चा सध्या रंगलेली असू शकते। मात्र एक आहे ते म्हणजे राजश्री शिरवाडकर आणि रितू तावडे यांच्या नावाची चर्चा आहे। थोड्याच वेळात फडणवीस या संदर्भातली घोषणा करणार आहेत। भाजपचे गटनेते गणेश खंडकर सर आपल्यासोबत आहे। आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत। सर, एकूणच आज भाजपकडनं मुहूर्त ठरला आहे महापौर पदाचे नाव जे आधी घोषित होणार आहे। नेमकं काय वाटतं, कोणाची नावं यामध्ये घोषित होऊ शकतात? थोडं थांबा, काही क्षणामध्येच महायुतीचा महापौर आणि उपमहापौर अशा दोन्ही नावांची घोषणा होईल। आमचे महायुतीचे नेते एकत्रितरित्या घोषणा करतील आणि मग आम्ही एकत्रितरित्याच दोघेही फॉर्म भरायला जाणार आहोत, महापौर आणि उपमहापौर। संख्याबळ पाहता भाजपचा महापौर जवळपास निश्चित होताना पाहायला मिळतो, मात्र उपमहापौर पदासाठी शिंदेंच्या शिवसेना कुठेतरी जागा मिळेल का? महापौरही महायुतीचाच असणार, उपमहापौरही महायुतीचाच असणार। आम्ही आणि शिवसेना आम्ही एकत्रितरित्या महापौर आणि उपमहापौर हे दोन्ही फॉर्म भरण्यासाठी जाणार आहोत। आम्ही महायुती म्हणूनच समोर जाणार आहोत, हे आपण लक्षात घ्या। दुसरीकडे बिनविरोध निवडणुका होऊ नये यासाठी ठाकरे बंधू सुद्धा आग्रही दिसतात। ते सुद्धा महापौर उपमहापौर पदासाठी आग्रहाने पत्र देणार आहेत। त्यांची भूमिका आहे। जनतेनं आम्हाला समर्थन दिलंय, जनतेनं आम्हाला या ठिकाणी काम करायची संधी दिली आहे, संख्याबळ आमच्याकडे आहे। आपल्याला जनतेनं संधी दिलेली नाही, किंबहुना यावेळेला आपल्याला नाकारलंय, हे लक्षात आल्यानंतर सुद्धा जर त्यांना या स्पर्धेत उतरायचं असेल तरी लोकशाही आहे। बघा, मी कुणी हे करू नये करावं हा त्याचा प्रश्न आहे, परंतु कुठल्या बाबी सकारात्मक घेणं नकारात्मक घेणं हे तुम्हालाही ठाऊक आहे। त्यामुळे आतापर्यंतचा इतिहास पाहिल्यानंतर आपल्याला जनतेनं नाकारले आणि ज्यांना जनतेनं संधी दिली आहे त्यांचं अभिनंदन करणं, एवढी जर का ज्याला आपण औपचारिकता ज्यांनी पाळली नसेल तर या बाबतीतली तुम्ही काय अपेक्षा ठेवताय? त्यांनी फॉर्म भरावा न भरावा हा पक्ष म्हणून त्यांचा निर्णय। आम्ही सकारात्मक पद्धतीनंच राजकारण करणार आहोत, सकारात्मक पद्धतीनं सभागृहात काम करणार आहोत। मुंबईच्या विकासासाठी आम्ही सर्वांना सोबत घेणार, त्यांनी सुद्धा समोर विकासा बाबतीत आमच्या सोबत यावं अशी आमची भूमिका आहे। आम्ही नकारात्मक विचार करणार नाही। रोज सकाळी उठून एखादा नकारात्मक नॅरेटिव्ह तयार करणं आणि त्याच्यावर दिवसभर चालणं ही आमची भूमिका नाही। काय चांगलं होतंय तुमच्या आयुष्यात, काय चांगला बदल घडतोय मुंबईकरांच्या, हे करणं, यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत। आम्ही सकारात्मक आहोत। असं ज्यांची नावं चर्चेत होती आतापर्यंत महापौर उपमहापौर पदासाठी, एक गटनेता म्हणून तुमची काय अपेक्षा आहे की त्यांची नावं आता महापौर म्हणून घोषित होतील का? पक्ष म्हणून निर्णय येईल आणि तो तुम्हाला कळेल थोड्या वेळात। धन्यवाद सर। तर आपण पाहतो की थोड्याच वेळात या सर्वच पदाबाबतचा निर्णय जो आहे तो थोड्याच वेळात होणार असल्याची प्रतिक्रिया गणेश खंडकर यांच्या माध्यमातून देण्यात येते। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष बोराडेसह मी जय पवार, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।